नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश मनीषा पांडुरंग धुमाळ आपली वर्दी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपली वर्दी या चॅनलवर गेले अनेक दिवसापासून आपण बघा प्रश्नोत्तरांचा संच चालू घातला, पण तो पण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी संदर्भातच आहे. नवीनच मी लवकरच प्रश्नसंच आणतोय, तोही तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहील. आजचा भागही बघा कसा आहे तो, त्या मुद्द्यांसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती मी आणली आहे. एक तर करंट अफेअर्स पण आहे त्यात आणि सामान्य ज्ञान पण आहे. ते आपल्याला बऱ्यापैकी उपयोगी पडतील या एक्झाममध्ये. तुम्हाला माहितीच असेल, नगर परिषदच्या एक्झाम डिक्लेअर होत आहेत, तलाठीच्या एक्झाम डिक्लेअर होत आहेत, तर त्याच्या संदर्भात सुद्धा अभ्यास चालू करा. मी तुम्हाला लवकर त्याच्या संदर्भात माहिती घेऊन येतोय, तर तोही भाग बघू आपण भविष्यात. पण आता तुर्तास आजचा भाग बघूया. 2025 ओपल सुचाता ही या व्यक्ती मिस वर्ल्ड या पदी निवड झाली यांची. तर हे कोणत्या देशाशी संबंधित आहे, तर थायलंड. सातारा येथे बाल मनोहर मंदिर कोणी सुरू केले, तर कर्वे यांनी. भारताचे नियंत्रक व महालेखापाल कोण आहेत, तर संजय मूर्ती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचे नाव देण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला उपयोगी पडेल. संयुक्त राष्ट्राच्या चॅम्पियन ऑफ अर्थ जीवन गौरव पुरस्कार कोणास जाहीर झाला, तर डॉक्टर माधव गाडगीळ. माधव गाडगीळ. 5 जून हा कोणता दिवस म्हणून ओळखला, तो जागतिक पर्यावरण दिन. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास काय म्हणून ओळखले. बघा याच्यावर पण कधी कधी प्रश्न येतो, तर तो येतो विजय घाट. महाराष्ट्र पठाराची पूर्वपश्चिम लांबी किती आहे, 750 किलोमीटर. सोपा प्रश्न आहे. विदेशात शाखा उघडणारी पहिली भारतीय बँक कोणती, तर BOI बँक ऑफ इंडिया. लंडन मध्ये उघडलं होतं त्यांनी पहिली शाखा. बघा यात अत्यंत महत्वाचे जे पेपरला येण्यासारखे ते मी तुम्हाला टिक मार्क करून देतो. हा एक मुद्दा आहेच, परत हा एक मुद्दा आहे. देन आफ्टर दॅट आताच नुकताच गाजलेला हा मुद्दा एक आहे. आणि बऱ्यापैकी हे प्रश्नापैकी हा एक मुद्दा येतो बघा, लेखापाल म्हणून कुठे आहेत. हे पोलीस भरतीला किंवा अन्य MPSCच्या कोणत्याही एक्झामला येतात ते प्रश्न. या मुद्द्यांमध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती भेटली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.